विठ्ठल रुक्मिणी मातेच्या टोकन दर्शन प्रणालीची चाचणी आता सुरू झालेली आहे। टोकन दर्शन प्रणालीचं संगणकीय काम TCS कंपनी करणार आहे। आजपासून ही चाचणी होतीये। टोकन दर्शनाच्या माध्यमातून दिवसाला 1200 भाविकांची दर्शन व्यवस्था असेल। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी रवी लव्हेकर यांच्याकडून। रवी, आजपासून या चाचणीला सुरुवात होते का? अधिक अपडेट द्याल तिथून? खरं तर आजपासून या टोकन दर्शन प्रणाली चाचणीला सुरुवात झालेली आहे। सकाळी 9 ते 10 असा करता टायमिंग देण्यात आलेला आहे। त्याचं उद्घाटन देखील आपण बघू शकतो की आता औशेकर महाराजांच्या हस्ते आता खरं तर याचं उद्घाटन झालेलं आहे। अनेक भाविक खरं तर आता या दर्शन रांगेत थांबलेले देखील आपल्याला पाहायला मिळतात। प्रत्येकानं खरं तर हे टोकन दर्शन बुक केलेलं आहे त्यांच्या वेबसाईटवरती जाऊन। त्यानंतर त्या प्रत्येक भाविकाला आत याच गेटमधून आतमध्ये घेतलं जाणार आहे। या ठिकाणी जर आपण बघितलं तर त्यांचं मशीनद्वारे खरं तर त्याचं टेस्टिंग केलं जाणार आहे। ते मशीनचं टेस्टिंग केल्यानंतर या गेटनं भाविकाला दर्शन मंडपाच्या दुसऱ्या मजल्यावरती नेलं जाणार। आपण बघू शकतो की ह्या ज्या 3 मशिनी ठेवलेल्या आहेत या तिन्ही मशिनीच्याद्वारे खरं तर ह्याचं टेस्टिंग केलं जाणार आहे। बरोबर तो फोटो वगैरे मॅच झाल्यानंतर भाविकाला खरं तर ह्या दर्शन मंडपाच्या दुसऱ्या मजल्यावरती पाठवलं जाणार आहे। आणि त्या ठिकाणी खरं तर त्यांना बैठक व्यवस्था केलेली आहे। त्या ठिकाणी 10 ते 15 मिनिट भाविकाला वेट करावं लागणार आहे। त्यानंतर भाविकाला त्याचं चहा पाणी नाश्ता असेल सगळ्या सुखसोयी खरं तर मंदिर प्रशासनाने या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। जी पदस्पर्श दर्शनाची रांग दुसऱ्या मजल्यावर आल्यानंतर ह्या भाविकांना खरं तर त्या रांगेमध्ये अटॅच करून विठ्ठलाच्या दर्शनाकरता सोडलं जाणार आहे। आपल्याबरोबर मंदिर समिती सदस्य गहिनीनाथ महाराज औशेकर महाराज, आजपासून टोकन दर्शन प्रणाली चाचणी सुरू होती, काय सांगता? खरं तर आज हा वारकऱ्यांना जलद आणि सुलभ दर्शन देण्याचा एक खूप मोठा योग या मंदिर समितीला लाभलेला आहे। कारण 2017 साली आदरणीय अतुल बाबा असताना टोकन दर्शनची व्यवस्था करावी असा मंदिर समिती ठराव झाला, पण ही गोष्ट कार्यान्वित व्हायला आज तब्बल 8 वर्ष झाले। आज संपूर्ण मंदिर समितीला आज याचा फार मोठा आनंद होत आहे की ही समिती वारकऱ्यांना जलद सुलभ व चांगले दर्शन देण्यासाठी कार्यान्वित होत आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, जेव्हा आम्ही हे दर्शन देत आहोत, दर्शन देत असताना दर्शन बारीतल्या लोकांना त्रास होणार नाही याची खबरदारी कशा पद्धतीत आपल्याला घेता येईल, काही त्रास होईल का, म्हणून आज मुद्दाम याची चाचणी ठेवलेली आहे, चाचणी। आणि याच्या माध्यमातून खरं तर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे खूप आभार मानले पाहिजेत। नक्कीच आपण बघितलं असेल की आज जवळपास 6 स्लॉट केलेले आहेत। एका स्लॉटला 200 भाविकांना असे मिळून 1200 भाविकांना खरं तर दर्शन दिलं जाणार आहे। एकंदरीत आज मंदिर समितीची चाचणी घेतली ही जर यशस्वी झाली तर भविष्यामध्ये टोकन दर्शन खरं तर सुरू करण्याचा निर्णय देखील मंदिर समितीने घेतलेला आहे। श्रुती, नक्कीच अपडेट्स घेत राहूच। तुर्तास धन्यवाद तुम्ही